म्युच्युअल फंड एसआयपी सुरू करणं सोपं आहे, पण सगळं बिघडवतं त्या 3 छोट्या पण डेडली चुका. त्या चुकांमुळे लोक लाखो रुपयांचं फ्युचर रिटर्न गमावतात. सेव्ह करा आणि शेअर करा, कारण ह्या माहितीने तुमचं नुकसान वाचू शकतं. सर्वात पहिली चूक म्हणजे आयडीसीडब्ल्यू फंड निवडणं इन्स्टेड ऑफ ग्रोथ फंड. आयडीसीडब्ल्यू म्हणजे इन्कम डिस्ट्रीब्युशन कम विड्रॉवल. आता समजून घ्या, तुमच्या फंडला 10,000चा प्रॉफिट झाला. ग्रोथ प्लॅनमध्ये तो सगळा प्रॉफिट रिइन्व्हेस्ट होतो, म्हणजे पुढच्या वर्षी 1,10,000 वर प्रॉफिट मिळतो. पण आयडीसीडब्ल्यू फंडमध्ये त्या 10,000 मधून काही भाग डिव्हिडंड म्हणून तुम्हाला देतात. त्यामुळे इन्व्हेस्टेड बेस कमी होतो, रिझल्ट कंपाऊंडिंग थांबतं आणि लॉंग टर्म वेल्थ तयार होत नाही. वेल्थ बिल्डिंगसाठी ग्रोथ ऑप्शन निवडणं हेच योग्य आहे. दुसरी चूक म्हणजे 5 वर्षापूर्वी युनिट्स विकणं. 1 वर्षाच्या आत विकल्यास शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आणि एक्झिट लोड 1% लागतो. पण सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे कंपाऊंडिंग इफेक्ट गमावणं. तर 5 नाही, किमान 7 वर्षाहून जास्त अधिक होल्ड करा, कारण तिथेच मार्केट सायकल बॅलन्स होतात आणि कंपाऊंड इंटरेस्ट आपलं काम दाखवतो. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची चूक 12% रिटर्न्सवर खुश होणं. इन्फ्लेशन 6% असेल तर रिअल रिटर्न फक्त 6% राहतो. यातून वेल्थ तयार होत नाही, फक्त इल्युजन तयार होतं. म्हणून रिटर्न्स पाहू नका, XIRR ट्रॅक करा. तो दाखवतो तुमचा ॲक्च्युअल अॅन्युअलाइज्ड रिटर्न, जिथे सगळ्या एसआयपी तारखा आणि अमाउंट्स लक्षात घेतल्या जातात. या 3 पैकी कोणती चूक तुम्ही केली आहे का? कमेंटमध्ये मला सांगा आणि अशा स्मार्ट इन्व्हेस्टिंग ज्ञानासाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.